कोकणातील गणेशोत्सव हा वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो आणि याच कोकणामध्ये गणपतीपुळ्यामध्ये देखील एक वैशिष्ट्यपूर्ण असा गणेशोत्सव साजरा केला जातो। या गावामध्ये 5 गाव एक गणपती अशी परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे। आपण उभे आहोत रत्नागिरीतल्या गणपतीपुळे या मंदिरामध्ये आणि याच मंदिरामध्ये 5 गाव एक गणपती अशी ही प्रथा अगदी पूर्वापारपासून चालत आलेली आहे। इथल्या आजूबाजूच्या 5 गावामध्ये गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात नाही। आज गणपतीपुळाचा गणपती हे आराध्य दैवत आणि गणपती मानून याची पूजा केली जाते आणि या मंदिराचं या इथल्या गणपतीपुळे देवाचं मंदिराचं गणपतीचं एक वेगळं असे वैशिष्ट्य आहे की या भाद्रपद चतुर्थीला इथल्या ग्रामस्थांना पदस्पर्श चरणस्पर्श जे आहे ते दिलं जातं। म्हणजे थेट गाभाऱ्यामध्ये इथल्या ग्रामस्थांना प्रवेश दिला जातो आणि यासाठी भाविक म्हणजे इथले ग्रामस्थ जे आहेत ते मोठ्या संख्येनं गर्दी करतात। वर्षातून एकदाच या गाभाऱ्यामध्ये इथल्या भक्तांना इथल्या ग्रामस्थांना प्रवेश दिला जातो। असा हा आगळा वेगळा जो आहे तो प्रथा आगळी वेगळी प्रथा जी आहे ती इथे आपल्याला पाहायला मिळते। नेमकं काय आपल्यासोबत इथले पुजारी आहेत घनवटकर, नेमकं काय सांगाल? नेमकी कसली कोणती प्रथा आहे, किती वर्षापासूनची प्रथा आहे, काय नेमकं सांगाल? सुमारे 16व्या शतकापासूनची प्रथा आहे। सुमारे 450 ते 500 वर्षापूर्वीची आपल्याकडे इथे पार्थिव मूर्ती आणून त्याचं पूजन घरोघरी पूजन करण्याची प्रथा नाही आहे। भाद्रपद प्रतिपदा ते भाद्रपद पंचमी असा या ठिकाणी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो प्रतिवर्षी। त्यातल्या चतुर्थीच्या दिवशी इथे जे ग्रामस्थ आहेत स्थानिक त्यांना थेट मुख्य मूर्तीला स्पर्शदर्शनाचा लाभ घेता येतो। त्यामुळे हा स्पर्शदर्शनाचा लाभ घेण्यासाठी वर्षभर आतुरतेने या दिवसाची प्रत्येक ग्रामस्थाकडून वाट बघितली जाते आणि ही वाट बघितल्याचं सार्थक आजच्या दिवशी झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतं। येथील प्रत्येक ग्रामस्थ 5 गाव एक गणपती या प्रथेनुसार 5ही गावातले ग्रामस्थ सकाळी मनोभावे येतात, इथे गणपती बाप्पाला चरणस्पर्श करून दर्शन घेतात आणि गणपतीवरील फुलं आणि तीर्थ असं आपल्या घरी नेऊन त्याचं पाटावर आपापल्या घरी ठेवून त्याचं पूजन केलं जातं आणि हा जो सोहळा आहे हा पार पाडला जातो। या एका क्षणासाठी वर्षभर आतुरतेने वाट बघितली जाते, त्याचा चेहऱ्यात आनंद आज त्या भाविकांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो। या क्षणाची जे आहे ते भाविक इथले ग्रामस्थ जे आहे ते वर्षभर वाट बघत असतात। आपल्यासोबत इथले स्थानिक आहेत ज्यांच्या घरी गणपतीची मूर्ती आणली जात नाही, काय नेमकं सांगाल? तुमच्या घरी गणपतीची मूर्ती आणली जात नाही आणि हाच गणपती तुम्ही दैवत मानता, त्याची पूजा करता, काय नेमकी भावना आहे? कसा आनंद तुम्ही या गणपतीचं दर्शन घेऊन करता? नमस्कार, मी इथले स्थानिकच आहे, पण आज जो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा असतो लोकांसाठी की आजचा म्हणजे आमच्या गावामध्ये अशी प्रथा नाही आहे की प्रत्येकाच्या घरी गणपती येतो, अशी प्रथा नाही आहे। तर आम्ही हाच आमचा स्वयंभू आहे। तर आजच्या दिवशी गणपती बाप्पाचं स्पर्शदर्शन करण्यासाठी लोकांना संधी मिळते। आता बघाल तुम्ही बाहेर खूप लोकांची गर्दी मोठ्या संख्येनं आहे। तर आजच्या दिवसासाठी लोक खूप आतुरतेने वाट बघत असतात वर्षभर। तर त्यांच्या मनातली काय मनोकामना असते ती त्या गणपतीला ते सांगतात। तर त्या गणपती बाप्पावर आमची जी श्रद्धा आहे ती खूप मोठी आहे आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। धन्यवाद। आजचा दिवस जो आहे तो इथल्या ग्रामस्थांसाठी महत्त्वाचा आहे। शासन एक गाव एक गणपती अशी प्रथा जी आहे ती राबवताना पाहायला मिळतं। मात्र कोकणामध्ये गणपतीपुळामध्ये 5 गाव एक गणपती ही प्रथा जी आहे अगदी पूर्वापारपासून चालत आल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि चरणस्पर्शासाठी भाविक इथले ग्रामस्थ जे आहे ते याच दिवसाची वाट पाहत असतात आणि इथला आनंद जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर पदस्पर्श केल्यानंतर पाहायला मिळतो। अमोल कले, साम TV, गणपतीपुळे, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।